कोळगावला आज ग्रामभेटीचे आपलं नियोजन आहे. त्याच्यामध्ये जेवढे पण केंद्र आणि राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे, त्यांच्या क्रियान्वयन आणि त्या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी करताना काही अडचणी असतील गाव पातळीवर अधिकाऱ्यांची किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा गावकरी लोकांची, ते समजून घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत ग्रामपंचायत लेव्हलचे जे आपले इन्स्टिट्यूशन आहे, इकडे आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला पण पाहणी केली आणि एक जिल्हा परिषदच्या एक ग्राम सचिवालयाचं पण काम चालू, त्याची पण पाहणी केली आहे. ग्रामस्थांचे जे पण प्रश्न असतील त्यांना जास्त जास्त कसं चांगल्या पद्धतीने सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर काम चालू आहे आपलं हे त्या कामाला उशीर झालेला आहे जाग्यामुळे. आता काम बऱ्यापैकी झालेलं आहे. निधीच्या संदर्भात या ठिकाणी कमतरता निर्माण झाली आहे. याबाबत आपण काय करणार आहोत? मला आताच सांगण्यात आलं की निधी मागणीचे प्रस्ताव तर राज्य पातळीवर पेंडिंग आहे, तर त्यांच्याकडून प्रस्तावाची कॉपी मी मागितली आहे. त्याच्यानंतर शासन स्तरावर आपण त्यासाठी पाठपुरावा करू आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा DPC मधून पण त्यांना काही मदत करता येईल त्याचे पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आता सध्या पाऊस फार कमी झालेला आहे आमच्या भागात आणि जवळपास 80 ते 85% पेरण्या खोळंबलेल्या आहेत. तर आणि जवळपास पावसाच्या संदर्भामध्ये आणि इतर जी परिस्थिती आहे, याबाबतचा अहवाल शासनाकडे जाणं अपेक्षित आहे. कारण पहिला हंगाम जो शेतकऱ्यांचा गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या एक तर मालाला बाजार नाही आणि शेतकऱ्यांचं आता जी काही कर्जमाफी झालेली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत. नाही, आपल्याकडे यावर्षी एल निनोमुळे जून महिन्यामध्ये सुद्धा पाऊस कमी झालेला आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जुलैमध्ये पण कमी पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आपण जिल्हा पातळीवर असेल, तालुका पातळीवर असेल, आपण सर्वची जी माहिती राज्य शासनाकडे दिलेली आहे, त्याच्यासोबतच आपण आपले जिल्ह्याचे सर्व शेतकरी यांना पण आवाहन केलेलं आहे की यावर्षी पीक निवडताना त्यांनी जे कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारी पीक असतील ते कृषी विभागाची चे अधिकारी त्यांच्याशी त्यांनी कन्सल्ट करावं आणि त्याच्यानंतरच पेरणी आणि जे लागणारे पिकाचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. यावर्षी परिस्थिती थोडंसं हवामान खात्याचे अनुमानानुसार थोडीशी बिकट राहण्याची शक्यता आहे, तर आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासोबत मृद आणि जलसंधारणची कामे असतील त्यासाठी पण प्रयत्न आपण यासाठी करत आहोत.